तर सांगा की कसं तुम्हाला एवढं सगळं जमतं? किती भरभरून प्रेम तुम्ही दिलात मला कमेंटमध्ये ह्या खेकड्याच्या मेंदूच्या रेसिपीसाठी. लग्नाआधी मी कधीच खेकडा खाल्ला नव्हता, पण लग्नानंतर मी पहिल्यांदा खेकडा खाल्ला आणि आमच्या घरच्यांनी हे मेंदू आहे असं सांगितलं आणि अख्खी वाडी सुद्धा ह्याला मेंदूच म्हणते. पण तुम्ही सुद्धा कुणीच बरोबर उत्तर दिलं नाही. चरबी, अंड, मांद असं म्हटलेत आणि काहीकांनी तर हद्दच सोडली, गू सुद्धा म्हटलेत. तर गू एवढा भारी लागतो, मग या की खायला. आणि कसं बनवायचं चला की बघूया. तर सगळ्यात आधी खेकडी की नाही असं स्वच्छ धुवून घ्या. आता ह्याच्यात मीठ आणि हळद घालायचं आणि सगळं बघा असं एकजीव करून घ्या. उरलेले जे बारीक नांग खलबत्त्यात चेचायचं. चेचल्यानंतर त्याचं बघा पाणी सगळं असं नितळून काढायचं. आता ह्या पाण्यात मक्याचं पीठ घालून असं सगळं बघा एकजीव करा. फोडणीसाठी तेलात चटणी आधी परता. त्याच्यानंतर तुम्ही मगाशी जे हळद मीठ लावलेला पेंदाने नांगा होता की नाही तो घाला आणि त्याला सुद्धा बघा असं चांगलं उलतं पालतं करा.